मुख्यमंत्री म्हणतात की ओला दुष्काळी संकल्पनाच नाही, त्या मानाने आम्ही सगळी मदत करतोय, मात्र ओला दुष्काळ आजपर्यंत कोणी जाहीर केला नाही. तुम्ही जो शब्द वापरला विरोधक म्हणून आम्ही मागणी करतो, आम्ही विरोधक नेमके कोणाचे आहोत? आम्ही सगळेच राजकीय पक्ष असू किंवा सगळेच या देशाचे नागरिक आहोत, पण ह्या महाराष्ट्राच्या हिताचं आम्ही बोलत आहोत. आज जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे, आपण पाहत असाल मराठवाड्यात जो भयानक पाऊस झालेला आहे, तसंच काही विदर्भाच्या भागात झालेला आहे, काही पश्चिम महाराष्ट्रात झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीत सरकारने पुढे येऊन मदत करणं, कोणीही न मागता पुढे येऊन मदत करणं हे खूप गरजेचं होतं. अजूनही आमची मागणी हीच आहे की 50,000 रुपये प्रति हेक्टर ही मदत प्रत्येक तिकडच्या शेतकऱ्यांना मिळावी. दुसरी मागणी हीच आहे, जे मुख्यमंत्री स्वतः तेव्हा उपमुख्यमंत्री होते, निवडणुकीत सांगत होते की कोरा 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 सातबारा आम्ही कोरा करून देऊ, आणि आता सांगतात योग्य वेळी देऊ. योग्य वेळ नेमकी कधी येणार आहे? योग्य वेळ म्हणजे निवडणुका आहेत का? योग्य वेळ म्हणजे 5 वर्ष पूर्ण झाल्यावर आहेत का? ही आजची वेळ योग्यच आहे ना? जो भयंकर आपण पाहतोय, जो महाप्रलय येऊन गेला, तिथे पूर्ण काही आपण पाहतोय शेतच वाहून गेलेलं आहे. तर ह्या परिस्थितीत जर तुम्ही कर्जमाफी नसेल कराल तर मग कधी करणार? यासोबतच आजच्या कॅबिनेटमधून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा प्रकारचे काही समोर येईल असं कळत होतं, मात्र त्यानंतर काहीच कळत नाहीये. या उलट अजूनही मदत जी आहे, जी वाढीव द्यायला पाहिजे होती, ती अजून मिळत नाही शेतकऱ्यांना. फक्त राजकीय दौरे झालेले आहेत, पण सरकारकडून जी मदत यायला पाहिजे, आणि तुम्हाला सांगतो घोषणा करून काही उपयोग नाहीये, ती मदत वितरित होणं गरजेचं आहे. आता पीक विमा योजना, नेमकं कधी तुमचा विमा मिळणार आहे? जो ट्रिगर आहे तो कधी तुमचा ट्रिगर होणार आहे? या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. सर, दसऱ्या मेळाव्यासाठी राजसाहेबांना आमंत्रण गेले का? कारण खूप आजचा हा विषय महत्वाचा आहे, शेतकऱ्यांचा विषय हा महत्वाचा आहे, त्याच्यावरून आपण कुठे दुसरीकडे काही राजकारण आणायला नको. सर, पडळकरनी जयंत पाटील यांना आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग केलेला पुन्हा एकदा. अशी मला वाटतं काय की ही घाण प्रथा आपल्या जी राजकारणात सुरू झालेली आहे ती लोकांनीच संपवली पाहिजे. कारण मला वाटतं कुठे ना कुठेतरी राजकारणाचा स्तर खाली चाललेला आहे. राजकारणात विरोधक असू शकतात, राजकारणात वेगळ्या वेगळ्या विचारसरणी असू शकतात, पण कुठच्या प्रकारची भाषा आणि काय आपण नेमकं पाहतो. पण तरी तुम्हाला सांगतो, हे सगळं जे काही चाललं आहे ते एकाच ह्याच्यावरनं लक्ष भरकटवण्यासाठी चाललेलं आहे. शेतकऱ्यांना जी मदत मिळाली पाहिजे. निश्चित आता कॉन्ट्रोव्हर्सीज असतील, एकमेकांना शिवीगाळ असेल, हे सगळं कशासाठी होत आहे? कारण आपण त्याची चर्चा करू आणि शेतकऱ्यांना विसरू, हे झालं नाही पाहिजे. विशेष अधिवेशन घ्यावी ही देखील मागणी होती आपली. आमची मागणी प्रामुख्याने पहिली हीच आहे, 50,000 रुपये प्रति हेक्टर, आणि दुसरं म्हणजे कर्जमाफी, बिनशर्त कर्जमाफी. हिंदी में सर बता दीजिए.